सडनली कोण आलं टर्नच्या ठिकाणी तर तुमची गाडी झटके देऊन बंद पडते. त्यामुळे क्लच दाबून टर्न करायचा, कुठल्या कुठल्या पोझिशनला घ्यायचं असतं क्लच, कुठल्या कुठल्या पोझिशनला क्लच दाबायची गरज नसते. चालू करा. हां आणि रिव्हर्स गिअर. हां टाका रिव्हर्स. हँडब्रेक काढा, वर उचला आणि बटन दाबा. वर उचलून बटन दाबायचं. येस निघाला. आता क्लच किती सोडायचा? हाफ. थोडा थोडा उचलायचा क्लच. उचला एवढाच. मिरर बघून राईटचा वळवा, राईटला क्लच दाबा आणि ब्रेक दाबायचा. गाडी सरळ झाली आता. हां आता लेफ्टला वळवायची स्टेरिंग. वळवा पट 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 वळवा. हां आता पुढे जायचं आपल्याला. फर्स्ट गिअर टाका, वळवा माझ्याकडं, राईट करा, करा राईटला. एवढं चलत राहायचं. आता आता खाली आपल्याला राईट इंडिकेटर द्यायचं आहे. वळवा राईटला. बस थोडंसं माझ्याकडं. कधी पण राईट लेफ्ट दोन्ही मिरर बघत राहायचं. ड्रायव्हिंग जोपर्यंत गाडी उभी राहत नाही तोपर्यंत मिरर लक्ष देत राहायचं. हां लेफ्टला वळवा थोडंसं. बस आता इथं बाहेर निघतो आपण. इथं राईटला चेक करायचं गाड्या येत आहेत का. मग राईटचा इंडिकेटर द्यायचा, राईटचा द्यायचा, कारण द्या राईटचा इंडिकेटर. मिरर बघायचा राईटचा आणि हळूहळू क्लच सोडायचा. लेफ्टला वळवा थोडंसं, वळवा अजून. बस राईट घ्या, राईट घ्या. बस आता आपल्याला तिथनं राईटला युटर्न घ्यायचं. इंडिकेटर द्या, राईट मिरर चेक करा, मिरर चेक करा. हळूहळू जाऊ द्या राईटला. घेत जा घेत जा घेत जा, राईटला घेत जा. ती गाडी नाही येणार, वळवत राहा. आता इथं आहे ना, तुम्ही सरळ करून घ्या गाडी, सरळ करा माझ्याकडं. आता आपण फर्स्ट गिअरमध्ये राईट. आता हलका एक्सलेटर द्यायचा, कारण 0 स्पीड आहे, 0 to 2 आहे. थोडीशी एक्सलेटर द्यायचं. सेकंड गिअर लावण्याची प्रोसेस. असं स्पीड द्यायचं गाडीला काय. आता एक्सलेटर कमी करून क्लच दाबून सेकंड गिअर सोडा, क्लच वाढवा, स्पीड वाढवत राहा. सिच्युएशन समजून घ्यायची. गिअर टाकताना स्टेरिंगला हलवायचं नाही. स्टेरिंग हलवली तर गिअर टाकताना स्टेरिंग हलवली ना तर तुमची गाडी इकडे तिकडे जाऊ शकते. त्यामुळे ना स्टेरिंगला राईटवाला हात आहे ना इथं 12च्या ठिकाणी आणायचा गिअर टाकताना. हां स्पीड द्या. आता ही समोर गाडी आली, आपण कमी स्पीडमध्ये, तो पण ती निघून जाईल. पण शक्यतो अशा ठिकाणी एक्सलेटर सोडून द्यायचा आणि ब्रेकवर पाय ठेवायचा. मॅक्सिमम स्पीडमध्ये सोडून द्यायचं गाडीला आणि ब्रेकवर पाय ठेवायचा. स्पीड देत राहा स्पीड, स्पीड देत राहा. दोन्ही मिरर चेक करत राहायचं माझ्याकडं थोडंसं. बस बस जास्त वळवत आहे, कमी वळवायचं. देत राहा स्पीड. आता इथं समोर ब्रेकर आहे, एक्सलेटर सोडून द्या आणि हलका ब्रेकवर टच करायचा. हां द्या स्पीड. आता लगेच ब्रेक सोडायचा, लगेच एक्सलेटर द्यायचा. देत राहा स्पीड. व्हेरी गुड. आता इथं पण परत गाडी आली, एक्सलेटर सोडून द्यायचा, ब्रेकवर पाय ठेवायचा, लगेच एक्सलेटर द्यायचं. गाड्या नाही आहेत आता. हां आता आपण 20च्या स्पीडला आहे राईट. आता एक्सलेटर कमी करा, क्लच दाबा आणि थर्ड गिअर सोडा. क्लच गिअर टाकलं ना लगेच क्लच सोडून लगेच एक्सलेटर द्यायचं. हां गिअर टाकून उशीर करायचाच नाही. क्लच दाबून गिअर टाकायचा, लगेच गिअर टाकून झाला ना क्लच सोडून द्यायचा लगेच आणि लगेच एक्सलेटर द्यायचा. नाहीतर आपल्याला ज्या स्पीडमध्ये आपण होतो आधीच्या त्या स्पीडमध्येच राहावं लागेल आपल्याला. आता इथनं आपल्याला राईट जायचं आहे. राईटचा इंडिकेटर द्या, राईटचा. क्लच दाबून सेकंड लावा. हां हळूहळू टर्न करायचं आणि इकडे बघायचं. माझ्याकडे वळवा, इकडे जायचं आपल्याला. वळवा. बस राईटला घ्या. बस थोडंसं राईट. बस माझ्याकडं अजून थोडंसं. स्पीड देत राहा लेफ्टने थोडंसं. बस द्या स्पीड. आता तुम्ही कुठली तरी एक लेन पकडून चाला, लेन पकडून चाला. लेन स्टेरिंगला सरळ धरा 39 वरती. व्हेरी गुड. असं चालत राहायचं. आता हे समोर टेम्पो थांबला आहे, 2-3 माणसं येत आहेत. आता थोडंसं स्पीड डाऊन करायचं आणि थोडंसं राईट बॅलन्स करून चालत राहायचं. राईटला वाढवा स्पीड, वाढवा. इथं टर्न आहे ना, इथं थोडंसं असं राईटला बॅलन्स करत राहायचं स्टेरिंगला, थोडं थोडं राईटला. बस एवढंच. ठीक आहे. आता वाढवा स्पीड थोडंसं, माझ्याकडे वळवा स्टेरिंग. बस आता इथं लेफ्टला जायचं, इंडिकेटर देऊन टाका लेफ्टचा आणि मिरर चेक करा आधी लेफ्टचा. हां जास्त वळवायचं नाही, जास्त वळवत आहे. बस एवढंच. राईटचा पण चेक करा मिरर, माझ्याकडे वळवा थोडंसं. बस आता लगेच राईटला थोडंसं वळवून घ्या पटकन पटकन. स्पीड द्या.
मिररवर लक्ष ठेवत राहा. लेफ्टला थोडंसं द्या स्पीड. दोन्ही मिरर बघत राहायचं. मिरर बघितलं तर स्टेरिंगला हलवायचं नसतं. स्टेरिंग हलवायचीच नाही. टाईट पकडूच नका स्टेरिंगला, एकदम लूज पकडायचं. स्टेरिंगला आहे ना स्टेबल धरा ना. स्टेरिंग मूठ सोडा ना तुम्ही. स्टेरिंगची मूठ सोडायची. थोडंसं माझ्याकडं. आता इथं आपल्याला आहे ना लेफ्टला जायचं आहे. आपण कोणत्या गिअरमध्ये आहे? सेकंड. आता इथं लेफ्टचा इंडिकेटर देऊन टाका. हां क्लच दाबून फर्स्ट गिअर लावा. हां क्लच हळू सोडायचा. सोडून द्या. इथं वळवा आणि राईटला चेक करायचं कोणती गाडी येते का. आणि इथं लेफ्ट पण चेक करायचं. बाईकवाले घुसतात. इथं मिरर वगैरे चेक करत वळवायचं. दोन्ही साईडचे मिरर चेक करायचे. आणि एक्सिलेटरचा वापर करायचा नाही इथं. ठीक आहे. सरळ करा अजून. बस हलका एक्सिलेटर टच करायचा. हा रिक्षा थांबलाय, त्याला हॉर्न द्यायचा. हां आता हलका एक्सिलेटर द्या. बस कमी करा. क्लच दाबून सेकंड टाका. सोडा क्लच. आता सरळ धरा. आता कुठंच हलवायचं नाही स्टेरिंगला. मिरर चेक करत राहायचं फक्त. दोन्ही पण मागणं गाड्या पण येत आहेत. मिरर चेक करत राहा. स्पीड देत राहा. तुम्हाला स्पीड कोणत्या गिअरला किती ठेवायची हे माहिती आहे का? सांगा ना. 0 to 10 to 15 ठेवू शकता. आणि सेकंड गिअरला 15 to 25. हां चौथा पाचवा गिअर सगळं सांगा ना. थर्डला 25 to 35. हां आणि फोर्थला 35 to 45. ओके. आता इथं समोर लेफ्टला जायचं. काय करता? लेफ्ट इंडिकेटर. हां इंडिकेटर द्या. फर्स्ट गिअर नाही गरज नाही, कारण रोड मोकळा आहे. सेकंडमध्ये जाऊ शकता तुम्ही. राहू द्या सेकंडच आहे. हां मिरर्स चेक करत राहा. असे बाईकवाले वगैरे येतात रॉंग साईडने. लक्ष देत राहायचं दोन्ही मिररवर. स्पीड देत राहा. प्रत्येक टर्नला आपल्याला क्लच दाबणं गरजेचं नाही आहे. स्पीड देत राहा. राईटला थोडंसं. कसं आहे क्लच दाबायची एक प्रोसेस आहे. कारण छोटा टर्न असेल तिथं गर्दीचा माहोल असेल तर तुम्हाला क्लच पूर्ण दाबून टर्न करायचं आहे. जे की फर्स्ट किंवा सेकंड गिअरमध्ये असतं. क्लच सोडून पण टर्न करू शकता. काय होतं स्पीड कमी राहिल्यामुळे क्लच दाबल्याने गाडी बंद पडत नाही. आणि क्लच न दाबता जर तुम्ही टर्न केला, सडनली कोण आलं टर्नच्या ठिकाणी, तर तुमची गाडी झटके देऊन बंद पडते. त्यामुळे क्लच दाबून टर्न करायचं. कुठल्या पोझिशनला घ्यायचं असतं क्लच. कुठल्या पोझिशनला क्लच दाबायची गरज नसते. हां आता ही लेन मेंटेन करा राईटची. डिवायडर पकडून स्पीड देत राहा. मूठ बांधू नका स्टेरिंगला. देत राहा स्पीड. आता इथं समोर ब्रेकर आलाय. काय करता? एक्सिलेटर स्पीड कमी केला आणि ब्रेक जोरात बोला जरा. ब्रेक दिला थोडं. हां आता स्लो झाली गाडी. आता ब्रेक सोडून द्यायचा. लगेच काय करणार? एक्सिलेटर. हां द्या एक्सिलेटर. स्पीड देत राहा. आता आपण सेकंडमध्ये होतो इथं. तुम्ही फक्त एक्सिलेटर सोडून द्यायचा आणि हलका ब्रेक टच करू शकता है ना. सेकंड गिअरमध्ये आहे आपण. आता परत ब्रेकर आहे. ते मावशी चालल्यात तिथं. तुम्ही परत एक्सिलेटर सोडून दिलाय. परत ब्रेकवर थोडंसं टच केलाय. गाडी आपली आरामात निघालेली आहे. बस स्पीड देत राहा. फक्त आहे ना दोन्ही मिरर बघायची सवय ठेवा. तुम्हाला कळत नसतं काय तर बघायची सवय ठेवायची. नंतर तुम्हाला कळून जाईल ते. स्पीड देत राहा. थोडंसं राईट. बस थोडंसं लेफ्ट. स्पीड द्या. देत राहा स्पीड. आता आपल्याला समोरून लेफ्ट जायचं तर काय करता? लेफ्ट इंडिकेटर. हां आणि सेकंड गिअरमध्ये राहू द्यायचा. लेफ्ट इंडिकेटर दिल्यानंतर काय करायचं आहे? क्लच दाबून लेफ्टला वळवायचं. आणि मिरर पण चेक करायचं आहे. आणि इथं आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर तुम्ही पूर्ण क्लच दाबून फर्स्ट गिअर टाका. सोडत राहा क्लच. हो मिरर बघून. आता इथं टर्न करायचं आहे ना. थोडंसं समोर गेल्यानंतर वळवा. बस एवढंच ठेवा. राईटला वळवा. माझ्याकडं वळवा. फुल वळवा माझ्याकडं. आता इथं आहे ना क्लच आणि ब्रेक दाबा. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. आता काय करता? बंद करतानाची प्रोसेस काय आहे? चावी बंद करायची. थांबा. चावी बंद करण्याआधी काय करायचं? स्टेरिंग सरळ करायचं. राईटला वळवा 1.5 राऊंड. हे हाफ, हे 1.5. हे झालं सरळ स्टेरिंग. आता काय करायचं? चावी बंद करायची. बंद झाली. गिअर न्यूट्रलमध्ये ठेवायचं. न्यूट्रल. हँडब्रेक बटन न दाबता. ये डन.